मित्र हो नमस्कार. राज्यातील तब्बल 1-2 नव्हे तर 38 आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यासाठी आपलं बोट कापलं होतं, असा खळबळजनक आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यामुळे विधानसभेच्या दोन्ही सभागृहात, विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहांमध्ये एकच हलचल माजली. प्रत्यक्षात हा दावा खरा होता की खोटा होता हे पाहणं भविष्यात महत्त्वाचं आहे. सरकार या गोष्टीची गांभीर्यानं किती दखल घेतं त्याच्यावर सुद्धा खूप गोष्टी डिपेंड आहेत. परंतु एरवी तावातावानं फडणवीस यांच्याविरुद्ध बोलणारे जितेंद्र आव्हाड आज अचानक देवेंद्र फडणवीस यांना हटवण्यासाठी 38 आमदारांनी त्यांची बोटं कापून घेतली हे सांगताना एवढे भावूक आणि एवढे फडणवीस प्रेमी का झाले, हा विषयसुद्धा महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आज याच महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. कारण देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अनेक वेळी टीकात्मक विधानं आव्हाडांनी केली. ज्यावेळी चांगले निर्णय घेतले गेले त्यावेळीसुद्धा जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्या खाल्ल्या मिठाला जागले आणि त्यांनी फडणवीसना टार्गेट केलं. पण त्याच आव्हाडांनी आता अचानक फडणवीस यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करावं, हा राजकारणातील एक अनाकलनीय भाग आहे. त्यामुळे याच्यामागे खूप मोठं राजकारण आहे. कोणतं राजकारण आहे ते आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता म्हणून स्किप न करता असं अर्धवट पाहू नका. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, 2-3 दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत त्यांनी विधानसभेमध्ये एक खळबळजनक विधान केलं. ते विधान असं होतं की नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्याकडे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यासाठी आणि त्या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील यांची नियुक्ती व्हावी यासाठी तब्बल 38 आमदारांनी त्यांची अनामिका कापून घेतली. हा अघोरी प्रकार अशोक खरात याच्याकडे जाऊन करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. ज्या महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र असं म्हणवतो, त्या महाराष्ट्रात अशी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी कृत्य व्हावी ही बाब तर निषेधार्हच आहे. त्या 38 आमदारांची नावंसुद्धा आपल्याकडे आहेत असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. मात्र या संपूर्ण प्रकरणात नेमकं खरं काय खोटं काय हे ठरवणं तुमचं आमचं काम नाही. कारण त्यातलं आपल्याला काही कळत नाही किंवा त्याच्यामध्ये खरं काय, किंवा आपण चौकशी अधिकारी नाही आहेत किंवा चौकशी अधिकारी नेमणारे सरकारमध्ये सुद्धा मंत्री नाहीत आपण. त्यामुळे आपण फक्त या विषयावर बोलूया की खरंच यामागे जितेंद्र आव्हाड यांचं काहीतरी त्याच्यातून सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे की त्यांच्यामागे आणखी काही आहे, ते आपण या विषयावर आज बोलणार आहोत. मित्रांनो, जितेंद्र आव्हाड हे यापूर्वी कधीसुद्धा फडणवीस यांच्या बाजूनं बोलल्याचं ऐकिवात नाही. फडणवीस चांगला निर्णय घेऊ की वाईट निर्णय घेऊ, ते फडणवीस यांच्यावर टीकाच करत राहिले. मग अचानक अशोक खरात बाबाचं प्रकरण पुढे आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी हे विधान करावं याच्यामागे अनेक कंगोरे आहेत. कारण आज परिस्थिती अशी आहे की अशोक खरात बाबाच्या चौकशीमध्ये अनेक मुद्दे येऊ शकतात. बरं, गंमत अशी आहे, त्यानं एखाद्याचं खोटं नाव जरी सांगितलं, म्हणजे आमदार अमुक अमुक हे माझ्याकडे नेहमी यायचे वगैरे वगैरे असं खोटं नाव जरी सांगितलं तर त्याच्यावर लोक विश्वास ठेवतील. कारण अनेक आमदार, खासदार, मंत्री यांचा राबता या अशोक खरातच्या घरी असायचा. त्यामुळे एखाद्याचं खोटं नाव जर सांगितलं तरी त्याचं आमदारकी उद्ध्वस्त होऊ शकते, त्याचं राजकीय जो हे आहे त्याचं वर्चस्व ते धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे अशोक खरात आता कोणाकोणाची नावं घेतो आहे याची सगळ्यांनाच भीती आहे.
मध्यंतरी जितेंद्र आव्हाड यांनी तर सांगून टाकलं की मलासुद्धा त्या भोंदूबाबाकडे जायचं होतं, कारण उत्सुकता होती की लोक एवढी का जातात त्याच्याकडे वगैरे. आता बघा, या जितेंद्र आव्हाड म्हटलं तर तसं म्हटलं ते स्वतःला पुरोगामी म्हणवतात. या अंधश्रद्धा वगैरे ते विश्वास ठेवत नाही. पण त्यांना अशोक खरातला बघायला जायचं होतं. आता हा कुठला त्यांचा गोंधळलेलेपणा हा मला काही कळत नाही. आसाराम बापूचं बघायला ते गेले नाहीत. आसाराम बापूला असं कधी ऐकिवात नाही, आसाराम बापूला बघायला गेले किंवा काय गेले. असे खूप भोंदू आपल्या महाराष्ट्रात झालेले आहेत अजूनही अस्तित्वात. नंतर देशभरात आहेत. त्यांना कुठे बघायला गेलं ना, अशोक खरातलाच जाणार होते बघायला. कदाचित त्याच्यामागे सुद्धा असं असू शकेल की हे त्यांच्या जाळ्यात अडकलेले असू शकतात जितेंद्र आव्हाड स्वतः, आणि त्यांचं नाव पुढे येऊ नये म्हणून असं काहीतरी त्यांनी स्वतः अगोदर सांगून टाकलं की मी त्यांच्याकडे भेटायला जाणार होतो. पण त्यावेळी असं झालं की त्यावेळी अचानक काहीतरी काम निघालं आपलं शासकीय प्रशासकीय वगैरे, आणि त्यामुळे मला थांबायला लागलं. महत्त्वाची मीटिंग होती, त्यामुळे मला परत यायला लागला आणि तो बेत कॅन्सल झाला. नाहीतर मी सुद्धा अशोक खरातकडे मला उत्सुकतेपुढे जाणार होतो. हे त्याने अगोदर खडा टाकण्यामागचं कारण असू शकतं की त्यांचंही नाव तिथे गोवलं जाईल. मग त्यांना कोलांटी उडी मारायला बरं, अगोदरच उडी मारण्याची तयारीत असलं की आपण सांगता येतं मी जाणार होतो, गेलो नव्हतो, लोकांचा त्यावर विश्वास बसतो. हे पहिला विषय. आता येऊ त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या या विधानाचं की 38 आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांना पदावरून हटवण्यासाठी हे कुभांड केलं होतं, अनामिका कापून घेण्याचं. तर आता महत्त्वाचं म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत एक माहिती दिली पण ठीक आहे, पण अशोक खरात याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी एक SIT स्थापन करण्यात आलेली आहे. त्या SIT मार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होते आहे. खुद्द राज्य शासनानं सुद्धा आणि तपास अधिकाऱ्यांसुद्धा आवाहन केलं आहे की ज्यांच्यावर अशोक खरात यांनी काय काय केलं असेल तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी म्हणून आणि अशोक खरात विरुद्धचे पुरावे बळकट करण्यासाठी म्हणून तपास यंत्रणेकडे अशा पीडितांनी यावं आणि कंप्लेंट नोंदवावी. आता माझं एक जितेंद्र आव्हाडांना सांगणं आहे, एवढे लोकप्रतिनिधी देवेंद्र फडणवीस यांना पदावरून दूर व्हावं याच्यासाठी तिथे जाऊन अनामिका कापतात, तर अशा लोकांची पहिली गोष्ट तुम्ही नावं जाहीर करायला पाहिजेत. करेन माझ्याकडे नावं आहेत 38 असं म्हणून कशाला महाराष्ट्राला बुचकाळ्यात टाकताय. त्या सभागृहात बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे, कारण लबाड लोकच तिथे त्या सभागृहात जातात. तिथं एखादा कोणी सभ्य असं वाटत नाही. त्याला सर्व लबाड लोकांना माहिती आहे की तुम्ही त्यांची काही नावं जाहीर करणार नाही. 38 लोकांची हे त्यांनाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की तुमच्याकडे नावं आहेत की नाही. पण तुमच्याकडे जर नावं असतीलच तर तुम्ही विधानसभेत जाहीर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे विधानसभेत जाहीर करायची नसती तर चौकशी समितीकडे द्या की अशी नावं आहे, त्याने अनामिका कापून घेतली होती. कोणी कुठे जावं हा जरी याच्यासाठी जरी कायदा नसला तरीसुद्धा अनामिका कापून फडणवीसांना हटवण्यासाठी प्रयत्न करणं हा एक अंधश्रद्धेचा भाग आहे आणि त्या अंधश्रद्धेविरोधात महाराष्ट्रात कायदा आहे. त्या कायद्याचा वापर करून तुम्ही आमदारांना अडकवू शकता, पण तसं तुम्ही करीत नाहीत, कारण तुम्हाला फक्त याच्यामागे राजकारण दिसतंय, राजकारण करायचं आहे. आता ह्याच्यामागे जितेंद्र आव्हाडांचे उद्देश काय असतील तर तुम्ही पाहता मित्रांनो, अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेल्या बहुतांशी लोकांमध्ये म्हणजे लोकप्रतिनिधींमध्ये बोलतोय मी, हे बहुतांशी लोकप्रतिनिधी हे अजित पवार गटाचे आहेत. अजित पवार गट हा शरद पवार गटापासून वेगळा झालेला आहे. त्यामुळे हा जो कोणी अजित पवार गटामध्ये जे काही लोक अडकलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना घरची वाट दाखवावी, त्यांना बदनाम करावं, याच्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी फडणवीसांचा खांदा वापरण्याचं ठरवलं आहे. देवेंद्र फडणवीस यांची सहानुभूती मिळवायची म्हणजे तुम्हाला पदावरून हटवण्यासाठी या 38 आमदारांनी अनामिका जाऊन कापली. मग फडणवीसांना असं वाटेल की जितेंद्र आव्हाडांनी केवढा मोठा आपल्या बाजूनं मुद्दा उठवला, आपल्या मागे जे काही आपल्याला पदावरून दूर हटवण्यासाठी जे काही षडयंत्र रचलं जात होतं ते जितेंद्र आव्हाडांनी कसं उघड केलं. मग फडणवीसांना जितेंद्र आव्हाडांबद्दल प्रेम वाटायला लागेल आणि मग त्यांचा खांदा वापरून या 38 आमदार जे कोणी आहेत त्यांच्यावर गोळ्या झाडायच्या. आता त्या गोळ्या झाडायच्या म्हणजे त्यांचं राजकीय अस्तित्व संपवायचं. त्या 38 आमदारांमध्ये बहुतांशी आमदार हे अजित पवार गटाचे असतील आणि काही आमदार हे एकनाथ शिंदे गटाचे असतील.
त्याच्यामध्ये आप त्यांना तर बदनाम करायचं, त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करायचा आणि आपली पोळी भाजून घेण्याचा डाव रचायचा. आपली पोळी भाजून घ्यायचा म्हणजे काय, त्या आमदारांची चौकशी वगैरे लावली की आमदार ॲटोमॅटिक फडणवीसांवर नाराज होतील, काही जण फुटून वेगवेगळ्या पक्षामध्ये जातील आणि फडणवीसांचं सरकार कोसळू शकतं अल्पमतात येऊन. हा त्यांचा डाव आहे. पण तसं काही होईल, कारण यांच्या पक्षातले सुद्धा काही असू शकतात. कारण चंद्रकांतदादा पाटील यांना मुख्यमंत्री करण्यासाठी या लोकांनी अनामिका कापली. म्हणजे भाजपच्यामध्ये काही लोकंसुद्धा असू शकतात, स्वतः चंद्रकांतदादा पाटीलसुद्धा जे असू शकतात. त्यांचा रोख चंद्रकांत पाटील यांच्यावर सुद्धा थोडाफार होता. त्यामुळे भाजपमध्ये काहीसुद्धा नाराज असतील, त्यांच्यावर कारवाईचं षडयंत्र होतं, ते वेगळं काहीतरी करू शकतात आणि फडणवीसांचं सरकार कोसळू शकतं, असा जितेंद्र आव्हाड यांचा डाव याच्यामागे होता. पण त्यांना कळलं नाही की देवेंद्र फडणवीस हे भलेही मोदींचं नाव वापरून मोदींच्या शक्तीच्या जोरावर मुख्यमंत्री झालेले आहे, ते मान्य आहे. पण फडणवीसांकडे काही क्वालिटी नाही असं समजू नका. जे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सत्ता आणली ते फक्त आणि फक्त फडणवीस या त्यांच्या वन मॅन शोमध्ये घडलेलं ते यश आहे. त्याच्यामधून आलेलं ते नाही, त्यांनी मिळवलेलं ते यश आहे. त्याच्यात कोणाचाही इतर वाटा नाही. त्याने त्यांच्या चतुर्बुद्धीने व्यवस्थित बुद्धी वापरून शांत डोक्याने अनेक ठिकाणी त्यांची सत्ता आणलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते अगदी बाकी पुढच्या ह्याच्यापर्यंत विधानसभेपर्यंत म्हणता येईल. त्याच्यामागे त्यांचे कष्ट आहेत, त्यांची बुद्धी आहे. त्यामुळे ते तुम्हाला अशी काय संधी मिळू देणार नाही. तुम्ही त्यांना कच्चा चेला समजू नका. जितेंद्र आव्हाडांना सांगायचं आहे, तुम्ही तुमच्या बुद्धीशी त्यांची बरोबरी करू नका. कारण तुमची बुद्धी केवढी आणि त्यांची बुद्धी केवढी हे स्वतः कधी तर तपासून बघा. त्यामुळे ते तुमचा उद्देश सफल होऊ देणार नाही. हां, त्यांनी अनेकांना संपवलं, त्यांच्या विरोधकांना. तुम्हाला बघायचं असेल तर एकनाथ खडसे घ्या, पंकजा मुंडे घ्या, विनोद तावडे घ्या, कितीतरी उदाहरणं त्यांच्या पक्षातले आहे. त्यामुळे जेव्हा त्यांना 38 नावं जेव्हा समोर येतील, की विशेष करून त्यांच्याच पक्षातल्या लोकांची काही नावं जेव्हा पुढे येतील, तेव्हा ते स्वतःच्या बुद्धीनं कोणतीही चौकशी न लावता चतुर्बुद्धीनं त्यांना राजकीय अस्तित्व त्यांचं संपवू शकतात. त्यांना चौकशी लावण्याची गरज नाही, SIT पुढे जाण्याची गरज नाही. कारण ह्या लोकांना मी नावं घेतली, त्यांना कुठल्याही चौकशीशिवाय त्यांनी संपवलं. थंड डोका. म्हणजे कसं माहिती आहे का, जिवंत माणसाला अगदी कोणत्याही वेदना न होता मरण देणं जे म्हणतात, असं इंजेक्शन देऊ, तसं इंजेक्शन त्यांनी टोचून अगदी शांतपणे त्यांना राजकीय मरण दिलेलं आहे. हे तुम्ही बघताय. जर फडणवीस म्हटले तरच त्यांना कुठेतरी मंत्रिपद वगैरे मिळू शकतं, अन्यथा त्यांना कुठेही मंत्रिपद नाही मिळू शकत, आमदारकी मिळू शकत नाही, खासदारकी मिळू शकत नाही, अशी त्यांची अवस्था त्यांनी केली. केवढे मोठे मोठे नेते होते, त्यांचं खूप मोठं नाव होतं महाराष्ट्रामध्ये, ते आता कुठे आहेत त्याची चौकशी करा. त्यामुळे तुम्ही अशी नावं घेऊन तुम्ही म्हटलात म्हणून त्यांचं राजकीय अस्तित्व मिटवतील फडणवीस, याच्यावर स्वतःवर सुद्धा एवढा विश्वास ठेवू नका जितेंद्र आव्हाड. कारण जितेंद्र आव्हाडांचा पूर्ण अभ्यास फडणवीसांनी केलेला आहे. त्यामुळे ते स्वतःचा खांदा तुमची म्हटलात म्हणून वापरू देणार नाही. हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आणि जो माणूस इतक्या वेळा हेलिकॉप्टरच्या अपघातातून बचावतो, तो अशा लोकांनी अनामिका कापून थोडीच संपणार आहे. आणि गेले कुठे तर देवासमोर पण अनामिका कापली नाही त्यांनी, त्या खरा बाबासमोर. म्हणजे किती हास्यास्पद गोष्टी महाराष्ट्रात चालल्या आहेत हे पहा. अंधश्रद्धाविरोधी कायदा महाराष्ट्रात आहे, पण अंधश्रद्धा निर्मूलन समिती कुठे गेली माहिती नाही. ते आपलं जटा निर्मूलन वगैरे छोटे छोटे उपक्रम राबवून प्रसिद्धी मिळवत आहेत. पण ह्याच्या विरोधात कुठे आंदोलन झालं नाही. अंधश्रद्धा निर्मूलनने कुठे खरा गुन्हा तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दाखल करायला हवा होता, ते झालं नाही. मग अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल किंवा अंधश्रद्धा विरोधी कायदा असेल, तो ठेवायचाच कशाला, बुडवून टाका, तो चालू दे पूर्वीसारखं जे चालत होतं ते. या अशोक खरात बाबावर नरबळीचा सुद्धा संशय आहे. मला सांगा, महाराष्ट्रानं अंधश्रद्धा विरोधी कायदा आणला तरीसुद्धा जर या महाराष्ट्रात नरबळी जात असतील आणि त्याची कोणाला वदंता नसेल आणि त्याच्याकडे एवढ्या मोठ्या संख्येनं लोक जात असतील, तर मला असं वाटतं त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जो कायदा आहे तो पंचगंगेच्या पाण्यात, कोल्हापूरच्या पंचगंगेच्या पाण्यात बुडवून टाका. अंधश्रद्धा निर्मूलन समित्या ज्या आहेत त्या बरखास्त करून टाका. आणि जे पूर्वी चालत होतं, देवीचा रोग आला की काय म्हणतात ते, कुठला तरी बळी द्यायचा देवीसमोर, हे जे काय पूर्वी चालत होतं चालू द्या ते.
आपण तसेच वागत राहू. कारण कायदे करून कायद्याचा धाक नसेल, अंधश्रद्धा निर्मूलन समित्या स्थापन करून त्या अंधश्रद्धा निर्मूलन या गोष्टीची भणक नसेल, आणि भणक असली तर ते आपण कशाला उगाच पाडायचं असं जर म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं असती तर सगळ्या गोष्टी नको आहे. कागदोपत्री वाघ होण्यापेक्षा ना आपण प्रत्यक्ष आयुष्यात शेळी जसं आहोत तसंच प्रेझेंट करणं स्वतःला बरं. याचा कुठेतरी ज्यांनी महाराष्ट्राला लाज आणली, ज्यांनी महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावली, त्या सर्वांना खरोखर दंडवत घातला पाहिजे. कारण ते आज जिंकलेत आणि आपला कायदा हरला आहे. आपण हरलो आहे, पुरोगामी महाराष्ट्र हरला आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.